नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। तर पहिला प्रश्न होणार, सार्वजनिक कर्मचाऱ्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा PMLA अंतर्गत खटला चालवण्यासाठी काय आवश्यक आहे? तर याचं उत्तर होणार सरकारची पूर्व परवानगी। पुढील प्रश्न, कोणत्या तारखेला राष्ट्रीय शिक्षण दिन NED साजरा केला जातो? तर याचं उत्तर होणार 11 नोव्हेंबर। पुढील प्रश्न, मौलाना अबुल कलाम आझाद कोणत्या पदावर कार्यरत होते? तर याचं उत्तर होणार भारताचे पहिले शिक्षण मंत्री। पुढील प्रश्न, कोणार्क मंदिराच्या प्रसिद्ध चाकांच्या प्रतिकृती कुठे उभारण्यात आल्या आहेत? तर याचं उत्तर होणार राष्ट्रपती भवन। पुढील प्रश्न, तेलंगणा उच्च न्यायालयाच्या खटल्यामध्ये कोणाचा समावेश आहे? तर याचं उत्तर होणार सार्वजनिक कर्मचाऱ्यांचा। पुढील प्रश्न, तेजप्रकाश पाठक विरुद्ध राजस्थान उच्च न्यायालय प्रकरणामुळे कोणती अर्थशास्त्राची गोष्ट जास्त लक्षात आली? तर याचं उत्तर होणार सरकारी भरती नियमांमध्ये सुधारणा। पुढील प्रश्न, मौलाना आझाद यांनी कोणत्या गोष्टींचा संघर्ष केला? तर याचं उत्तर होणार सुलभ आणि सर्वसमावेशक शिक्षण। पुढील प्रश्न, राष्ट्रपती भवनातील कोणता उपक्रम पारंपरिक सांस्कृतिक थीम रुजवण्याचा आहे? तर याचं उत्तर होणार कोणार्क मंदिराच्या प्रतिकृती उभारणे। पुढील प्रश्न, 4B चळवळीचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं उत्तर होणार स्त्रियांना लैंगिक संबंधापासून दूर राहण्याचे आवाहन करणे। पुढील प्रश्न, कोणत्या वर्षात स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम SDS इमिग्रेशन प्रोग्राम तयार करण्यात आला? तर याचं उत्तर होणार 2018। पुढील प्रश्न, 2024 मध्ये जागतिक तापमानामध्ये किती अंश सेल्सिअस वाढ होण्याची अपेक्षा आहे? तर याचं उत्तर होणार 1.5 अंश। पुढील प्रश्न, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने OECD भारतीय शेतीवर कोणत्या रकमेचा गर्भित कराचा अंदाज वर्तवला आहे? तर याचं उत्तर होणार $120 अब्ज। पुढील प्रश्न, कॅनडाच्या गृहनिर्माण आणि संसाधनांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणती योजना निलंबित करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होणार स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम SDS। पुढील प्रश्न, 4B चळवळ कोणत्या माध्यमांचे वापर करून लोकप्रियता मिळवत आहे? तर याचं उत्तर होणार सोशल मीडिया आणि सर्च इंजिन। पुढील प्रश्न, जागतिक हवामान संघटना WMO आणि कॉर्पोनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस C3S यांनी कोणता कल दाखवला आहे? तर याचं उत्तर होणार तापमानात वाढ। पुढील प्रश्न, स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम SDS चा मुख्य उद्देश काय होता? तर याचं उत्तर होणार अभ्यास परवानगी अर्जांना गती देणे। पुढील प्रश्न, कमी केलेल्या निर्यात निर्बंधांचा उद्देश कोणता होता? तर याचं उत्तर होणार ग्राहकांचे संरक्षण। पुढील प्रश्न, 2023 मध्ये UK कडून भारतात किती अभ्यागतांची अपेक्षा आहे? तर याचं उत्तर होणार 0.92 दशलक्ष। पुढील प्रश्न, भारतीय राज्यात महिला आरक्षणाची टक्केवारी किती आहे? तर याचं उत्तर होणार 35%। पुढील प्रश्न, तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर होणार अनिल प्रधान। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।